नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. काल आपण बायोलॉजीमधला दुसरा टॉपिक रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्समधला पॉईंट्स कंप्लीट केला. क्लिव्हेज, त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण क्लिव्हेज पाहिलं. क्लिव्हेजमध्ये डिव्हिजन्स पाहिल्या, मग मोर्युला, मग ब्लास्टुला आणि मग गॅस्ट्रुला हे आपण पूर्ण केलं. त्याच्यानंतर स्टेम सेलविषयी थोडीशी माहिती आपण पाहिली. आता आपण प्रेग्नन्सी हा पॉईंट बघणार आहोत. आता प्रेग्नन्सी म्हणजे काय? गरोदरपणाचा काळ किंवा त्याला आपण गर्भधारणेचा काळ असं म्हणतो. प्रेग्नन्सीची इथं डेफिनेशन दिलेली आहे, लक्षात घ्या. इट इज द कंडिशन ऑफ कॅरिंग वन ऑर मोर एम्ब्रिओज इन युटेरस. म्हणजे फिमेलच्या युटेरसमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ वाढत असतात, त्या कंडिशनला आपण म्हणतो प्रेग्नन्सी किंवा त्यालाच म्हटलं जातं गॅस्टेशन पिरियड. इट रेफर्स टू द पिरियड बिटवीन फर्टिलायझेशन ऑफ एग अप टू द पार्च्युरेशन. हा पिरियड कधीच असतो? फर्टिलायझेशन झाल्यापासून पार्च्युरेशन म्हणजे ॲक्च्युअल बर्थ होईपर्यंतचा कालावधी, याला आपण गॅस्टेशन किंवा प्रेग्नन्सी असं म्हणतो. द ॲव्हरेज पिरियड ऑफ प्रेग्नन्सी इन ह्युमन लास्ट फॉर 266 days फ्रॉम फर्टिलायझेशन नंतर 266 days किंवा 280 days हे कधी असतात बघा? 280 days फ्रॉम लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल. लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल नंतर 280 दिवस. मग 266 कसे? कारण लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल झाल्यानंतर 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं, म्हणून ते 14 दिवस त्याच्यातून कमी केलेले आहेत. म्हणजे ओव्ह्युलेशन नंतर 266 आणि लास्ट मेन्स्ट्रुअल सायकलपासून 280. LMC याचा अर्थ समजून घ्या, लास्ट मेन्स्ट्रुएशन सायकल. धिस प्रेग्नन्सी पिरियड अप्रॉक्सिमेटली 9 months. किती असतो? साधारणतः 9 months. अँड इट इज डिव्हायडेड इंटू 3 टायमिस्टर्स ऑफ 3 months. त्याचे 3 भाग केलेले, 3 महिन्याचे. आपण प्रत्येकी एक भाग आता बघत जाणार आहोत. पहिला पार्ट आहे फर्स्ट ट्रायमिस्टर, म्हणजे पहिल्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये काय काय चेंजेस होतात. फ्रॉम फर्टिलायझेशन टू 12 week. 12 week म्हणजे महिन्याचे 4 आठवडे आणि 3 महिन्याचे 12 आठवडे. या आठवड्यांमध्ये काय काय बदल होतात बघा. अगदी लाईन टू लाईन समजून घ्या. याच्यातले प्रश्न परीक्षेला विचारले जातात, CET, MCQ, आन्सर इन 1 sentence यासाठी. पहिला बघा, इट इज द टाईम ऑफ मोस्ट रॅडिकल चेंजेस इन मदर अँड एम्ब्रिओ. म्हणजे ह्या पहिल्या 3 महिन्यामध्ये आईमध्ये आणि बाळामध्ये बरेचसे बदल होतात, रॅडिकल चेंजेस होतात. द एम्ब्रिओ रिसीव्ह न्यूट्रियंट इन द फर्स्ट 2 to 4 weeks डायरेक्टली फ्रॉम एंडोमेट्रियम. बाळ जे आहे, एम्ब्रिओ जो आहे डेव्हलप होणारा, त्याला पहिल्या 2 ते 4 आठवड्यामध्ये एंडोमेट्रियममधून अन्न मिळत असतं, न्यूट्रिशन मिळत असतं. इथं एंडोमेट्रियमचं स्पेलिंग थोडंसं चुकलं आहे बघा. एंडोमेट्रियम असा शब्द आहे, तिथं एंडोमेरियम झालं आहे. इट इज द मेन पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस. आणि या काळामध्ये त्या एम्ब्रिओचे ऑर्गन्स तयार होत असतात. अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी ऑर्गन्स. बाय द एंड ऑफ 8 weeks, म्हणजे ज्यावेळेला 8 आठवडे संपतात, द मेजर स्ट्रक्चर फाउंड इन अडल्ट आर फॉर्म्ड इन एम्ब्रिओ. म्हणजे 8 आठवड्याच्या वेळेला बाळामध्ये सगळे ऑर्गन्स रुडिमेंटरी फॉर्ममध्ये, म्हणजेच नॉन फंक्शनल, छोट्या स्वरूपात आणि नॉन फंक्शनल तयार झालेले असतात. रुडिमेंटरी शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, नॉन फंक्शनल. द एम्ब्रिओ इज नाऊ कॉल्ड फीटस. आणि एम्ब्रिओला आता आपण म्हणतो फीटस. इट इज अबाउट 3 centimeter लॉंग. ते 3 centimeter लॉंग असतं. आर्म्स, हँड्स, फिंगर्स, फीट, टोज आर फॉर्म. कुठले कुठले पार्ट तयार झालेत बघा. आर्म्स तयार झालेत, हँड्स तयार झालेत, फिंगर्स तयार झालेत, फीट तयार झालेत, टोज तयार झालेत. फीट म्हणजे पाय, टोज म्हणजे पायाची बोटं, आर्म्स म्हणजे हात, हँड्स म्हणजे हात आपण म्हणतो, आर्म्स म्हणजे बाहू, हँड्स, फिंगर्स म्हणजे बोटं. फिटस कॅन ओपन अँड क्लोज माउथ अँड फिस्ट. आणि या कंडिशनमध्ये बाळ त्याचं तोंड उघडं करतं, बंद करू शकतं आणि मूठ झाकतं आणि ओपन करू शकतं. सेंट्रल नर्वस सिस्टीम इज फुल्ली फॉर्म. सेंट्रल नर्वस सिस्टीम पूर्ण तयार झालेली असते. वर्किंग ऑफ एक्सक्रिटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम बिगन्स. सर्क्युलेटरी सिस्टीमचं आणि एक्सक्रिटरी सिस्टीमचं काम सुरू होतं. मोमेंट ऑफ फिटस बिगन बट. बाळाची हालचाल होते पण ती आईला जाणवत नाही. मदर कॅनॉट फील इट. हार्टबीट कॅन बी हर्ड फ्रॉम 6th week. साधारणतः 6व्या आठवड्यापासून आपण हार्टबीटसुद्धा बाळाच्या ऐकू शकतो. इथं लक्षात घ्या, आता प्रोगेस्ट्रॉन लेवल बिकम्स हाय.
हा जो हार्मोन आहे प्रेग्नन्सी हार्मोन त्याची लेवल हाय बनते. अँड मेन्स्ट्रुअल सायकल इज सस्पेंडेड म्हणजे इथं थांबवलं जातं, स्टॉप केलं जातं, निलंबित करणं असा इथं अर्थ होत नाही, लक्षात घ्या. टिल द एंड ऑफ प्रेग्नन्सी, जोपर्यंत प्रेग्नन्सी आहे तोपर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल होत नाही. ॲट द एंड ऑफ फर्स्ट ट्रायमिस्टर फिटस इज अबाउट 7 to 10 सेंटीमीटर. आणि पहिले 3 महिने संपत असताना फिटस हे साधारणतः 7 to 10 सेंटीमीटर एवढ्या लांबीचं असतं. मीनव्हाईल याच कालावधीमध्ये मदर्स बॉडी अल्सो अंडरगो रॅपिड चेंजेस, आईच्या बॉडीमध्ये बदल होतात. हाय लेवल ऑफ प्रोगेस्टेरॉन इनिशिएट चेंजेस इन हर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तिच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रोगेस्टेरॉनच्या जास्त लेवलमुळे चेंजेस होतात. द मॅटर्नल पार्ट ऑफ प्लॅसेंटा ग्रो, आईकडून जो प्लॅसेंटाचा भाग तयार होणार आहे तो वाढायला सुरुवात होते. प्लॅसेंटा म्हणजे नाळ. द युटेरस बिकम लार्जर, युटेरस मोठं होतं. इन दिस पिरियड मदर एक्सपिरियन्सेस, आणि ह्या कालावधीमध्ये पहिल्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मॉर्निंग सिकनेस असं त्याला म्हटलं जातं. त्याचे काय काय सिम्पटम्स आहेत बघा. नॉसिया म्हणजे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा झाल्यानंतर येणारा कंटाळा, त्याला आपण नॉसिया असं म्हणतो. ओमेटिंगचा अर्थ कळतो. मूड स्विंगचा अर्थ मूड चेंज होतो. आता सेकंड ट्रायमिस्टरमध्ये काय होतं बघा. फ्रॉम 13th to 26th वीक इट इज पिरियड ऑफ रॅपिड ग्रोथ ऑफ फिटसची रॅपिड ग्रोथ होते. द युटेरस ग्रोज इनफ फॉर प्रेग्नन्सी टू बिकम ऑब्वियस, आणि ह्या वेळेला युटेरस अशा पद्धतीनं वाढतं की जेणेकरून प्रेग्नन्सी ही ऑब्वियस बनते, म्हणजे साधारणतः ते आपल्या लक्षात येतं. पोटाचा भाग वाढलेला दर्शनीय असा दिसतो. द फिटस इज व्हेरी ॲक्टिव्ह अँड ग्रोज टू अबाउट 30 सेंटीमीटर, आणि या कालावधीपर्यंत फिटस साधारणतः 30 सेंटीमीटर एवढी त्याची डेव्हलपमेंट होते. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन बिगन्स, ब्रेनची वाढ सुरू होते. हार्मोन लेवल स्टॅबिलायझेस ॲज, हार्मोन लेवल स्टॅबिलाइज होते ॲज HCG, ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रॉपिन असा त्याचा फुल फॉर्म आहे, लक्षात घ्या. डिक्लाइन्स द कॉर्पस ल्युटियम, आणि हा हार्मोन कॉर्पस ल्युटियमला डिक्लाइन करतो, डिटोरिएट करतो. अँड प्लॅसेंटा कम्प्लिटली टेक्स ओव्हर द प्रोडक्शन ऑफ प्रोगेस्टेरॉन, याचा अर्थ समजून घ्या. पहिल्या 3 महिन्यापर्यंत कॉर्पस ल्युटियम प्रोगेस्टेरॉन तयार करत असतं. नंतर HCG नावाचा हार्मोन कॉर्पस ल्युटियमला डिटोरिएट करतो, आणि मग प्रोगेस्टेरॉन तयार करण्याचं काम प्लॅसेंटा आपल्याकडे घेतो. हे परीक्षेला नीटला विचारलं जातं. कुठल्या ट्रायमिस्टरमध्ये कोण प्रोगेस्टेरॉन सिक्रीट करतं, याच्या आधी कोण करत होतं, विच मेंटेन द प्रेग्नन्सी. अल्ट्रासाउंड ॲट 18 to 20 वीक शोज द बेबीज ग्रोथ अँड पोझिशन, साधारणतः 18 ते 20 वीकपर्यंत सोनोग्राफीच्या मार्फत आपल्याला बाळाची पोझिशन आणि त्याची ग्रोथचा अंदाज येतो. फ्रॉम दिस इस्टिमेटेड ड्यू डेट ऑफ डिलिव्हरी कॅन बी एस्टॅब्लिश्ड, आणि याच्यावरून डिलिव्हरीची डेट आपल्याला सांगता येते. बॉडीज मोमेंट कॅन बी इझिली फेल्ट बाय मदर, आणि बाळाच्या मोमेंट ह्या आईला जाणवायला लागतात. हेड हॅज हेअर, आता इथे डोक्याच्या भागावरती केस येतात. आयब्रोजचा अर्थ कळतो. आय लॅशेस ॲपियर, आयब्रोज म्हणजे भुवया, आणि आय लॅशेस म्हणजे पापण्यांचे केस. पिन्ना आर डिस्टिंक्ट, पिन्ना म्हणजे कानाच्या पाळ्या ज्याला आपण म्हणतो, बाहेरचा कर्ण असतो बाह्य कर्ण, त्याला पिना म्हणतात. द बेबी रिचेस हाफ साईज ऑफ द न्यूबॉर्न, न्यूबॉर्नची जेवढी साईज असेल त्याच्या हाफ साईज त्याची डेव्हलप होते. आता थर्ड ट्रायमिस्टरमध्ये काय होतं बघा. फ्रॉम 27th वीक टिल द पार्च्युरेशन, म्हणजे 27व्या आठवड्यापासून डिलिव्हरी किंवा ॲक्च्युअल बर्थ होईपर्यंत काय होतं. द फिटस ग्रोज टू अबाउट 3 to 4 kg इन वेट अँड 50 सेंटीमीटर इन लेंथ. आईज आर ओपन, डोळे उघडे होतात. देअर इज गेन इन बॉडी वेट, बॉडीचं वेट वाढतं. ॲज द फिटस ग्रो द युटेरस एक्सपांड अराउंड इट, जसजसं फिटस वाढतं तसतसं त्याच्याभोवती युटेरस पण वाढायला लागतं. द मदर्स ॲबडॉमिनल ऑर्गन बिकम कॉम्प्रेस्ड, याच्यामुळं काय होतं, आईचे ॲबडॉमिनमधले ऑर्गन कॉम्प्रेस्ड होतात. अँड डिस्प्लेस्ड, इकडे तिकडे डिस्प्लेस होतात. लिडिंग टू फ्रिक्वेंट युरिनेशन, आणि त्यामुळं तिला सतत युरिनेशनला जावं लागतं. डायजेस्टिव्ह ब्लॉकेजेस होतात, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये प्रॉब्लेम होतो की अनडायजेस्टेड फूड जे आहे ते सहज बाहेर जात नाही. अँड स्ट्रेन इन द बॅक मसल, स्ट्रेन म्हणजे पुढे पोटाचा भाग वाढल्यामुळं पाठीमागं कमरेवरती किंवा पाठीच्या
स्नायूंवरती ताण येतो, म्हणजे बॅक एक होतं, बॅक मसल्स दुखतात, कंबर दुखते, पाठ दुखते असं म्हणतात. ॲट द एंड ऑफ थर्ड ट्रायमिस्टर द फिटस बिकम फुल्ली डेव्हलप्ड. आणि मग तिसऱ्या ट्रायमिस्टर म्हणजे तिसऱ्या 3 महिन्यांच्या कालावधीनंतर बाळाची पूर्ण ग्रोथ होते अँड रेडी फॉर पार्च्युरेशन. या पद्धतीनं बाळ मग जन्माला येण्यासाठी तयार असतं. आपण आता फक्त प्रेग्नन्सी म्हणजे काय आणि प्रेग्नन्सीमधले 3 पार्ट आपण पूर्ण केले, फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टर. त्याचा कालावधी कुठला, त्याच्यात काय काय चेंजेस होतात हे व्यवस्थित तुम्ही लक्षात घ्या. आपण आज इथेच थांबूया. उद्या पुढच्या पार्टला सुरुवात करूया. होमवर्क करा, अभ्यास करा. पुस्तकं बाजारात आलेली आहेत, आपल्या शेजारच्या बुक स्टॉलमध्ये मिळत आहेत का बघा, म्हणजे तुम्हाला ते वाचायला, होमवर्क पूर्ण करायला सोपं जाईल. थँक्यू.